नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याबद्दल। यांनी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे। उच्च शिक्षित आणि प्रचंड संपर्क असलेल्या नेत्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। मुंदडा घराणं गेल्या 2 ते 3 दशकापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आहे। बीड जिल्ह्यात तर मुंदडा घराण्याचा मोठाच दबदबा आहे। नमिता मुंदडा यांची राजकीय कारकीर्द कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कृपा करून सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओला संपूर्ण पाहिल्यानंतर आठवणीने सबस्क्राइब करायचं विसरू नका। नमिता मुंदडा या राज्याच्या माजी मंत्री दिवंगत डॉक्टर विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत। नमिता या वास्तुशास्त्रातील पदवीधर आणि गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत। त्यांनी परदेशातील पदवी देखील घेतलेली आहे। विमल मुंदडा यांच्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात झाली होती, परंतु नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्या 5 टर्म आमदार राहिल्या होत्या। तसेच आघाडी सरकारमध्ये 10 वर्ष कॅबिनेट मंत्री देखील होत्या। विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील त्या एकमेव महिला मंत्री होत्या। त्यामुळेच साहजिकच नमिता मुंदडा यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात केली। परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीत नमिता यांना केज विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला। त्यांना भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी पराभूत केले। याच निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना 1,834 मते मिळाली होती, तर नमिता मुंदडा यांना अवघी 64,113 मते मिळाली। तब्बल 40,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नमिता मुंदडा यांचं तिकीट घोषित केलं। मात्र ही घोषणा केल्यानंतर त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली। त्यातून राष्ट्रवादीचे चिन्ह गायब झाले होते। ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळेच जाहीर केलेल्या उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती। त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या। गेल्या वर्षी गर्भवती असताना देखील नमिता मुंदडा 8व्या महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावत असत। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित राहायच्या। यंदाही विधिमंडळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची मते 1 लाखापेक्षा अधिक आहेत। परंतु वंजारी समाजाची 80,000 मते असली तरी ही 80,000 वंजारी समाजाची मते ही एक गठ्ठा वोट बँक असल्याने वंजारी समाजाची ही मते निर्णायक मानली जातात। केजमध्ये मुस्लिम समाजाची वोट बँक ही मजबूत आहे। केजमध्ये 45,000 मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे, तर 50,000 मतदान हे इतर मागासवर्गीय समाजाचं आहे। तर मित्रांनो, ही होती नमिता मुंदडा यांच्याबद्दलची माहिती। तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय